हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम केली होती। या मोहिमेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या स्मृती जतन करण्यासाठी कर्नाटकातील हरणापूर इथल्या वल्लभगडावर छत्रपती शिवरायांची 5 फूट सिंहासनारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। कोल्हापुरातील मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवदिग्विजय सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये महादरवाजा पूजन, दुर्गपूजन, गडावरील देवतांचं पूजन, शिवछत्रपतींच्या मूर्तीवर दुग्ध आणि 14 दुर्गांवरील जलाभिषेक असे उपक्रम पार पडले। कोल्हापुरातील मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं 2016 पासून विशाळगडावर विविध उपक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय मोहिमेला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त छत्रपती शिवरायांनी जिंकलेल्या वल्लभगडावर महाराजांची 5 फूट सिंहासनारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवदिग्विजय सोहळ्याचं आयोजन केलं होतं। त्यासाठी साताऱ्याच्या छत्रपती परिवारातर्फे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मानाची वस्त्र आणि आभूषणं प्रदान करण्यात आली, तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींनी या सोहळ्याला सहकार्य केलं। त्यानुसार गडाचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर महादरवाजा पूजन झालं। गडावरील देवी देवतांचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 14 गडांवरून आणलेल्या पाण्याचा अभिषेक करण्यात आला। शिवछत्रपतींच्या जयघोषात हा सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित घरपणकर, कार्यप्रमुख योगेश केरकर, ऋषिकेश देसाई, प्रवीण जाधव, अरविंद निंबाळकर, आनंद शेंडे यांच्यासह हरणापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि शिवभक्तांनी परिश्रम घेतले।